आषाढ सुरू झाले की आपल्याकडे सगळ्यांकडे महाराष्ट्रीयन परंपरा सुरू होते. म्हणजेच आषाढमध्ये कापण्या आणि धपाटे बनवायचे आणि अगदी घरोघरी तळण्याचा सुगंध येत असतो. बघा, आज मी आषाढ स्पेशल कापण्या बनवल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत कापण्या बनवून तयार झालेल्या आहे. रंग पण किती छान आलेला आहे आणि ह्या कापण्यावरती खसखस पण बघा दिसायला किती छान दिसते. बघूनच मन प्रसन्न होते. तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल कापण्या. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आता आपल्याला लागणार आहे 1 वाटी आणि या वाटीनेच आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. आता या वाटीने मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे आणि ते चाळून पण घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. हे 2.5 पीठ आता आपण गव्हाचं पीठ चाळून घेतले. आता त्याच्यानंतर अर्धी वाटी हे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ पण चाळून झालेलं आहे. आता 1 वाटी मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. त्यासाठी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. पातेलं गॅसवरती ठेवलंय, त्यात घालायचं आहे आपल्याला हे पाणी आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ. आता आपल्याला हे गूळ इगरेपर्यंत हे पाणी हलवून घ्यायचं आहे. फक्त हलकंसं उकळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा नाही. हे पहा, आता आपला गूळ थोडा थोडा विरघळायला लागला आहे. संपूर्ण गूळ असा विरघळून घ्यायचा आहे आणि सतत हलवायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे. गूळ चांगला विरघळलेला आहे. आता हे पाणी आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत याच्यामध्ये घालू बाकीचं साहित्य. आता एक बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक केलेली बडीशेप घालायची आहे. 1 चमचा सूप पावडर घालायची आहे. पाव चमचा हे जायफळ खिसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. पाव चमचा इतकी इलायची पूड याच्यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचे इतकं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे खसखस आपल्याला नंतर लागणार आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे तेलाचं मोहन. आता आपल्याला हे पिठामध्ये हात घालायचा नाही आहे. हे चमच्यानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचा गॅस बंद केलेला आहे आणि हे तेल खूप असं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि आता हे हाताने तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये घातलं आहे मोहन. याच्यामुळं काय होतं, आपल्या कापण्या मऊ आणि खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकतात. पीठ असं चांगलं तेलाला चोळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आता बघा, आपलं गुळाचं पाणी थंड झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून त्याच्यामध्ये घालायचे. एकदम पाणी घालायचं नाही आहे आणि हे असं मळून घ्यायचं आणि ते गाळून पण घ्यायचे, कारण गुळामध्ये कचरा असू शकतो. आता आपल्याला अजून पाणी लागते, ते पण घालूया आपण. जर यातलं गुळाचं पाणी राहिलं तरी चालेल, पण पातळ करायचं नाही. आणि हे पीठ मळताना तुम्हाला खूप जास्त घट्ट मळायचं नाही, खूप जास्त पातळ पण मळायचं नाही. आता गुळाचं सगळं पाणी संपलं होतं. त्यात मी हलकंसं साधं पाणी घेतलेलं आहे आणि ते
कमी पडलेलं आहे म्हणून थोडं याच्यात घालते. आणि हे गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. बघा हा आटा आपला मळून झालेला आहे. खूप जास्त घट्ट पण नाही मळायचं, खूप जास्त पातळ पण मळायचं नाहीये. आणि ह्याला आता 5 ते 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता 10 मिनिटं आपले झालेले आहेत. आटा आपला चांगला भिजलेला आहे बघा. आता इथे आपल्याला समान गोळे करून घ्यायचे आहेत. असा गोळा तोडून घ्यायचे. 4 गोळे होतील, 4. आता आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं. जर तुम्हाला वाटत असेल की हे पोळपुट्याला चिकटते पीठ, तर हलकसं तेल लावा. पीठ अजिबात लावू नका. आता आपल्याला याच्यावर लावायचे आहे ही खसखस. अशी हाताने सगळीकडे पसरून घ्यायचे. त्यावेळेस खसखस लावली म्हणजे आपण लाटल्यानंतर खसखस अगदी ह्या लाटीला चिटकून राहते, अजिबात पडत नाहीये. आता बघा ह्याने आपल्याला पुन्हा एकदा लाटायचं आहे. आता खालच्या बाजूने पण खसखस लावून घ्यायचे. अशा दोन्ही बाजूंनी लावायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसते. बघा अगदी आपली भाकरी किती जाड असते तेवढ्याच जाडीची ही लाटी लाटायची आहे. आणि खूप जास्त पातळ केले तर कापण्या कडक होतील, आणि खूप जाड केल्या तर कापण्या खूप अशा मऊ पडतील आणि व्यवस्थित तळल्या जाणार नाही. तर चला आता हे आपण कट करून घेऊया. आता आकार तुम्ही आपल्या कापणीचा आकार कसा असतो तसाच ह्याला आकार द्यायचा आहे. तेव्हाच ते कापण्या दिसायला छान दिसतात. याला आता आपल्याला कापण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत, तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही साऱ्या कापण्या करून घेऊ शकता आणि नंतर तळू शकता. हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा मोकळ्या सुटसुटीत आपल्या कापण्या झालेल्या आहेत. अगदी बघा सारं कापण्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता तेल तळण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यात अशा कापण्या सोडायच्या आहेत. खूप अशा गजगज करायचं नाही, सुटसुटीत अशा कापण्या सोडून घ्यायच्या आहेत. बघा इथं आपल्या कापण्या अजिबात चिकटलेल्या नाहीत. आता ही कडे माझी मोठी आहे, छोटी कडे असेल तर तुम्हाला कमीच सोडावे लागते. गॅस मी आता इथं कमी केलेला आहे. कमी गॅसवरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित तळल्या जातात. आणि कापण्या बघा अशा आपोआप अशा वरती येतात. बघा वरती यायला लागले, एक एक कापणी अशी वरती यायला लागलेली आहे. आपोआप अशी फुलते बघा ते. बघा आपले सगळ्या कापण्या अशा वरती आलेल्या आहेत.
बघा याला पलटी मारून घेतलेले आहे. मस्त असा कलर येऊन दिलेला आहे. दोन्ही बाजूने सेम असाच कलर येऊन द्यायचा आहे. बघा दोन्ही बाजूने छान कलर आलेला आहे आणि खूप जास्त याला कलर येऊन द्यायचा नाहीये, कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. जर आपण जास्त कलर याला येऊन दिला तर ते तळल्यानंतर पण त्याची प्रोसेस चालू राहते आणि ते करपट पण आपल्याला लागू शकतं. म्हणून जास्त कलर येऊन द्यायचा नाहीये. बघा एवढा कलर ठीक आहे. आता आपण हे काढून घेऊया. बघा आवाज पण कसा येतोय, मस्त असा आवाज येतोय आणि ह्याला तेल पण अगदी कमी लागतं बरं का. बघा मस्त रंग आलेला आहे. खसखस पण अगदी व्यवस्थित चिटकून राहिलेली आहे. तेलामध्ये अजिबात खसखस सुटलेली नाहीये. मस्त अशा आपल्या खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत आणि कापण्यामध्ये मोहन घालताना खूप जास्त पण घालायचं नाही. जास्त घातलं तर कापण्या तेल पितील, नाही घातलं तर कापण्या अगदी चिवट होते. बघा रंग किती छान आलेला आहे. बघा अगदी खुसखुशीत आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि रंग पण किती छान आलेला आहे. आणि आता सध्या आषाढ चालू झालेला आहे, तर मग तुम्ही पण या कापण्या नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.